श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री नये रे तुझ दीन निद्रा, कै भेट सीवा मजला सुभद्रा. ऐकताना खूप छान वाटतं आणि प्रत्येक संकटाच्या प्रसंगात फक्त प्रभू रामचंद्राची आठवण येते. प्रत्येक संकटाच्या प्रसंगात प्रभू रामचंद्राची आठवण येते. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणूस रामनामाच्या आधारावरच जगत असतो. आता हे रामनाम का घ्यायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर असतो. कशासाठी कशासाठी रामाचं म्हणजे याच्यात राम उरला नाही म्हटलं की सगळं संपलंय असा अर्थ होतो. त्यानं राम म्हटलं की आयुष्य संपलंय असंच त्याचा अर्थ असतो. आयुष्यातला राम निघून गेला की सगळं संपलं असं का म्हणत असतो आपण. स्मशानाच्या बाहेरून जाता जाता मुखातून आपोआप रामनामाचा जप का सुरू होतो. गर्द 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 अंधाऱ्या रात्री चालत चालत जात असताना आपसूक ओठावर राम 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 नाव का येतं. अनेक प्रश्न आहेत ना आपल्या मनात. त्याची इतकी आठवण का होत जाते हो. एवढा तो आपल्यासाठी आवश्यक का बनतो. बघा रामाचं चरित्रच इतकं विलक्षण आहे की सगळ्या संकटांना झेलून सुद्धा तो उभा राहिला. मर्यादा पुरुषोत्तम राम सगळ्याच संकटावर मात करून तो लढत राहिला, जगत राहिला, आदर्श बनून स्थापित झाला. म्हणून रामाची आठवण. जन्माला आल्याबरोबर ऋषीमुनींच्या सोबत आई वडिलांचा राजपाट सोडून सगळी सुख सोडून मुनींच्या आश्रमात शिक्षण घ्यायचं आहे. ईश्वरी अवतार आहे पण शिक्षणाला जायचं आहे. ते होऊन कुमार वयात आल्याबरोबर ऋषी येतात आणि सांगतात की आमच्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी एका शूरवीराची गरज आम्हाला आहे. आणि पुन्हा मायबापाचं सुख त्यागून पुन्हा एकदा ऋषी मुनींच्यासाठी वनवासात जायचं. सगळ्या यज्ञाचं मखत्राता व्हायचं, यज्ञाचा रक्षणकर्ता व्हायचं आणि परत येऊन आपल्या पराक्रमाच्या गाथेनं आपल्या सगळ्या अयोध्या वासियांना जिंकायचं. आता राज्य होणार म्हटलं की कैकई अट ठेवते आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी म्हणून बायको सहित वनवासात निघून जायचं. बायको सहित वनवासात गेल्यावर सुद्धा सुख कुठे वाट्याला आहे. तिथेही रावण येतो, बायको पळवून नेतो. मग पुन्हा बायकोचा वियोग सहन करत करत रावणाशी युद्ध करायचं, पराक्रम दाखवायचा, बायको जिंकायची. जिंकलेल्या बायकोला परत आणल्यावर पुन्हा लोकांनी शंका घ्यायची, बायको गर्भवती असते, तिला जंगलात सोडायचं. मुलं जन्माला येतात सोन्यासारखी गोड दोन, पण त्या मुलांचा सहवास सुद्धा मिळत नाही. जेव्हा मुलं आपल्या आईचं चारित्र्य नगरवासियांना समजून सांगतात तेव्हा प्रत्यक्ष सीताच निघून जाते. मग मुलांच्या सोबत आयुष्य कंठायचं आणि थोडे दिवसात अवतार कार्य संपवून निघून जायचं. रामाचं आयुष्य अशा कठीणात कठीण प्रसंगाने भरलेला आहे. अशा कठीण प्रसंगात सुद्धा ज्या रामानं आपला संयम सुटू दिला नाही, आपलं ध्येय आपलं लक्ष गाठलंच, त्या रामाची आठवण म्हणूनच आपल्याला सतत आली पाहिजे. आणि म्हणूनच ही रामरक्षा देखील आपण रामाच्यासाठी म्हणत असतो. मुळात रामरक्षा हा श्लोक बुधकौशिक नावाच्या ऋषींनी अनुष्टुप छंदामध्ये लिहिलेला आहे. रामरक्षा हे कवच का बरं हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एवढ्या संकट झेललेल्या रामाचं नाव घेतल्यावर बळ यायला पाहिजे की हो, माझ्यावरचं संकट तर काहीच नाही आहे. अहो थोडा वेळ स्मशानाचा 2 मिनिटाचा स्मशानाचा रस्ता आहे, त्या रस्त्याने पुढे जात जात मी गेलो, रामाचं आठवण केली. अरे त्याने एवढं संकट झेललंय, एवढ्या राक्षसांच्या सोबत लढलाय, माझं तर स्मशानासोबत जाणं काहीच नाही. तो आहे, तो माझ्या सोबत आहे, ही जाणीवच रामनाम आमच्यामध्ये करून देतं आणि प्रचंड बळ येतं. म्हणूनच ही रामरक्षा आहे जी बुधकौशिक ऋषींनी अनुष्टुप नावाच्या छंदामध्ये रचलेली आहे. याच्यामध्ये सुद्धा काही भाग आहेत. म्हणजे पहिल्यात हे कसं रचलंय हे सांगितलंय, त्यानंतर पुढे रामाचं वर्णन आहे, पुढे काही रामरक्षा कवच आहे आणि त्यानंतर फलश्रुती आहे. जवळपास 10 ते 17 या श्लोकाच्या मध्ये फलश्रुती आहे. हे म्हटल्यानं काय होतं हे सांगितलंय आणि त्याच्या पुढे राम, लक्ष्मण आणि हनुमान यांच्याविषयी वेगवेगळे श्लोक लिहिले गेलेले आहेत.
म्हणजे राम कसा आहे, हनुमान कसा आहे, लक्ष्मण कसा आहे हे सांगितलेलं आहे. मनोजवम मारुतुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये, अशा प्रकारचे श्लोक पुढे आहेत. पण जे मुख्य रामरक्षा कवच आहे ते काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. खूप सुरेख आहे, अत्यंत सुंदर रामरक्षा कवच आहे. आणि ते कवच काय हे जर तुम्हाला कळलं ना तर तुम्ही बरोबर ते गायला रोज म्हणायला सुरुवात कराल, याच्याविषयी माझ्या मनात तरी शंका नाही आहे. रोज 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 म्हणायला सुरुवात कराल. काय बघा, सुरुवात होते रामरक्षा कवचाची. मुळात ते रामाच्या कुळाविषयी तुम्हाला जाणीव असेल. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. प्राण गेला हरकत नाही, पण आपण दिलेलं वचन गेलं नाही पाहिजे, हे रघुकुलाची रीत आहे. रघुकुल तुम्हाला कल्पना आहे ना, रघुकुल कोणकोणत्या लोकांचं आहे? ज्याच्यामुळं या देशाला भरत नाव मिळालं तो राजा भरत, रघुकुलातला राजा. राजा शिबी, ज्यानं आपल्या बहिरी ससान्याला आपल्या मांडीचं मांस कापून दिलं, तो राजा शिबी. भरत, दशरथ, शिबी, पृथ्वी नाव मिळालं, तो पृथू. हे सगळे रामाचे आधीचे बरं का. म्हणजे ज्या रघुकुलातल्या सगळ्याच दिग्गज लोकांच्यामुळं हा कुल, हा देश उद्धरला, ते सगळे हे. त्या इक्ष्वाकू वंशातला राम, त्या भरतकुळातील रघुकुळातील राम या सगळ्यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे. एक तर रघुकुल हे सर्व कुळांच्या मध्ये श्रेष्ठ आहे आणि त्या कुळातला राम सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून रघुकुलाचा उल्लेख पहिल्यांदा येतो. शिरोमे राघव पातू, माझ्या शिराचं रक्षण राघवानी करायचं आहे. शिरोमे राघव पातू, माझ्या शिराचं, मस्तकाचं जे सर्वात मोठं आहे, उंच आहे, त्या शिराचं रक्षण राघवानी करायचं आहे. कारण रघुकुलातला सर्वोच्च बिंदू, मोठा व्यक्ती म्हणजे माझा राघव आहे, माझा राम आहे. म्हणून माझ्या शिराचं रक्षण माझ्या रामानी करावं. शिरोमे राघव पातू. भालेव तो दशरथात्मज, भाल कपाळ, कपाळाचं रक्षण दशरथात्मजानी करायचं आहे. का बघा, नशिबात काय लिहून येतं तर नशिबात बाप लिहून येतो. आपलं नशीब आपल्या बापावर अवलंबून असतं, आपल्या पित्यावर अवलंबून असतं. पिताच आपलं आयुष्य ठरवत असतो. चांगलं करायचंय, वाईट करायचंय, काय करायचंय, हे पिताच आपलं आयुष्य ठरवत असतो. रामाला वनवासाला जायला कारणीभूतही दशरथाचं वचन ठरलं आणि रामाच्या टॉपला जाण्याचं कारणही दशरथच ठरतो. म्हणून ज्याच्या पित्याचं नाव, दशरथाचं नाव ज्याच्या कपाळावर लिहिलं आहे, त्या रामानं माझ्या कपाळाचं रक्षण करावं. पुढे डोळे येतात, डोळे. आणि ते कौसल्येच्या रामाने माझ्या डोळ्याचं रक्षण करावं असं म्हटलंय. कौसल्येच्या रामाने, कौसल्येचा राम डोळ्याचं रक्षण करेल. कारण आईच्या इतक्या कोण काळजी डोळ्यांनी घेतं लेकराची. म्हणून कौसल्येच्या रामाने माझ्या डोळ्याचं रक्षण करावं. विश्वामित्र प्रिय श्रुती, इथे मात्र गुरु येत आहेत. कानाने काय ऐकावं आणि काय ऐकवलं जावं, जो विश्वामित्राचा प्रिय श्रुती आहे, ज्याचा विश्वामित्राचं ऐकण्यात ज्या रामाला आनंद वाटतो आहे, विश्वामित्रांच्याकडून ज्ञान घेऊन जो ज्ञानसंपन्न झाला आहे, जो ज्ञानाच्या वैभवानी संपन्न झाला आहे, अशा विश्वामित्राच्या शिष्याने रामाने माझ्या कानाचं रक्षण करावं. हा काय सुंदर कल्पना आहे. म्हणजे कोण कुठे कुठे काय काय रक्षण करावं, कोणत्या रामाने माझं रक्षण करावं, किती सुंदर आहे. यापेक्षा आदर्श कल्पना काही असू शकत नाहीत. मखत्राता, माझ्या नाकाचं रक्षण मखत्रात्याने करावं. मखत्राता म्हणजे यज्ञाचं रक्षण करणारा राम. विश्वामित्रांच्या सोबत यज्ञाच्या रक्षणासाठी गेलेला आणि यज्ञात पडणाऱ्या हविद्रव्याच्यामुळे, यज्ञामुळे जे काही वातावरण छान होतं, प्रदूषण दूर होतं आणि त्यातून अधिक सुंदरता वातावरण निर्माण होते, त्या मखत्राता रामाने माझ्या नाकाचं रक्षण करायचं आहे. तिथे सुद्धा उत्तमोत्तम मिळावं याची ती व्यवस्था आहे. सौमित्र वत्सलानं माझ्या मुखाचं रक्षण करावं. सुमित्रा म्हणजे लक्ष्मणाची आई, रामाची सावत्र आई, दशरथाची दुसरी बायको सुमित्रा. तिच्या सुमित्रेच्या वत्सल असलेल्या रामाने माझ्या मुखाचं रक्षण करावं. विद्यानिधी रामाने माझ्या जिभेचं रक्षण करावं. तर कंठाचं रक्षण भरताच्या भाऊ असलेल्या रामाने करावं. जीवश्च कंठश्च
उगाच शब्द नाही आला. अहो, रामाच्या कंठात फक्त भरतच होता ना. गळा भेट होते, भरत भेट होते, तेव्हाही त्याच्यात फक्त भरताचा विचार आहे आणि भरताच्या मनात सुद्धा फक्त रामाचा विचार आहे. म्हणून भरताचा भाऊ असलेल्या रामाने माझ्या कंठाचं रक्षण करावं. माझ्या बाहूचं रक्षण दिव्यायुध धारण करणाऱ्या रामाने करायचं आहे, ज्याच्या तुनिरामध्ये वेगवेगळी अस्त्र आहेत, वेगवेगळी दिव्यायुध आहेत. वरुण अरुणास्त्र आहे, पर्जन्यास्त्र आहे, आग्नेय अस्त्र आहे. अनेक शूर, वीर आणि क्रूर लोकांना पराभूत करण्याची क्षमता ज्याच्या आयुधाच्या मध्ये आहे, अशी आयुध ज्या खांद्यावर विराजमान होतात, त्या खांदा असलेल्या रामाने माझ्या खांद्याचं रक्षण करावं. हाताचं रक्षण मात्र फार चांगल्या रामाने केलं पाहिजे, आणि ते म्हणजे या हाताने ज्या शिवधनुष्याचा भंग, प्रचंड बलशाली, प्रचंड शक्तिशाली. शिवधनुष्य उचलणंही रावणाला शक्य नव्हतं. शिवभक्त असलेल्या रावणाला शिवधनुष्य उचलणं शक्य नव्हतं. त्या हाताने शिवधनुष्य उचलला आणि मोडला. त्या शिवधनुष्य धारण करणाऱ्या रामांनी माझ्या हाताचं रक्षण करावं. माझ्या या करांचं रक्षण कोण करावं ठाऊक आहे? तिथे मात्र खूप कोमल भावना आहे, खूप कोमल भावना आहे. जानकीच्या पतीनं त्या हाताचं रक्षण करावं. सीतापती रामाने माझ्या हाताचं रक्षण करावं, कारण सीतेचं पाणीग्रहण रामाने त्याच हाताने केलेलं आहे. काय प्रचंड काळजी असेल ना त्या हातांची. म्हणून माझ्या हाताचं रक्षण सीतेचा हात धारण करणाऱ्या रामाने केलं पाहिजे. माझ्या हृदयाचं रक्षण कोण करावं? तर जमदग्निपत्र परशुरामावर विजय मिळवणाऱ्या रामाने केलं पाहिजे. जमदग्निपुत्र परशुराम आहे. हृदयात म्हणजे प्रचंड संतापानं आलेल्या परशुरामांच्या संताप दूर करून, त्यांच्यावर त्यांची कृपादृष्टी घेऊन, त्यांचा राग दूर करून, त्यांचं गर्वहरण करून, सगळंच करून ना, नुसता राग दूर करून नाही, परशुरामाचं गर्वहरण करून शिवधनुष्य मोडल्याचा आनंद व्यक्त परशुरामाने साजरा करावा. असं हृदय जिंकण्याची शक्ती ज्याच्यामध्ये आहे, त्या रामाने माझ्या हृदयाचं रक्षण करावं. खरं आणि दूषण या राक्षसांचा संहार करणाऱ्या रामाने माझ्या मध्यभागाचं रक्षण करावं, इथून इतक्या भागाचं रक्षण करावं. आणि माझ्या नाभीचं रक्षण जांबुवंतांची देवता असलेल्या रामाने करावं. जांबुवंताची देवता असलेल्या रामाने माझ्या नाभीचं रक्षण करावं. कटीचं रक्षण सुग्रीवाच्या मित्र असलेल्या रामाने करावं. तर माझ्या जांघेचं रक्षण हनुमंताच्या प्रभूंनी करावं. हनुमंतराय ज्याचे प्रभू आहेत, बलशाली आहेत, प्रचंड शक्तिशाली आहेत, त्यांनी माझ्या जांघेचं रक्षण करावं. तर मांड्यांचं रक्षण राक्षस कुळाचा नाश करणाऱ्या रामाने करावं. राक्षस कुळाचा नाश करणाऱ्या रामाने माझ्या मांड्यांचं रक्षण करावं. माझ्या गुडघ्यांचं रक्षण सेतुबंधन करणाऱ्या रामाने करावं. तर माझ्या पोटरांचं रक्षण रावणाची हत्या करणाऱ्या रामाने करावं. माझ्या पायाचं रक्षण बिभीषणाला बळ देणाऱ्या, बिभीषणाला शक्ती देणाऱ्या रामाने करावं. असं या रामरक्षेमध्ये 4 ते 9 या क्रमांकाच्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. आता पुढे 10व्यापासून 17व्यामध्ये फलश्रुती आहे. काय काय म्हणायचं आहे, काय काय नाही, का म्हणायचं आहे, म्हणाल्याचे फळ काय, ही सांगणारी फलश्रुती आहे. आता पुढच्या श्लोकात राम, लक्ष्मण आणि हनुमंताच्या विषयीची सगळी माहिती दिलेली आहे. त्याविषयी आपण सविस्तर कधी बोलूया, काय काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये. आणि त्या विशेषतः मला फलश्रुतीत फार अडकून पडायचं नाही आहे, पण 17च्या पुढचे जे सगळे श्लोक आहेत त्यावर आपण सविस्तर पुढे कधीतरी बोलूया. पण ही रामरक्षा आणि रामाचं स्मरण का, हे तुमच्या लक्षात आलं असेल, त्यासाठीच हा प्रपंच केला आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.